विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ओसीएम या विषयातील प्रकरण क्रमांक 4 त्यामधील काल सांगितल्याप्रमाणे विम्याचे जे प्रकार आहेत त्या विम्याच्या प्रकारांमध्ये विम्याचा जो पहिला प्रकार आहे जीवन विमा, हा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे जीवन विमा. संकल्पना स्पष्ट करूया, मग जीवन विम्याचे आपण या ठिकाणी अर्थ पाहणार आहोत. संकल्पना अशी आहे, जीवन विम्यामध्ये 2 पक्ष असतात. जे 2 पक्ष आहेत जीवन विम्यामध्ये, त्यातील पहिला पक्ष आहे विमा धारक, म्हणजे जो विमा उतरवतो तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती म्हणू. आणि दुसरा पक्ष आहे विमा हमीदार, म्हणजेच विमा कंपनी, म्हणजेच विमा संस्था. नाव झाली 3: विमा हमीदार, विमा कंपनी, विमा संस्था, हे 3 नाव. मग यामध्ये विमा धारक आणि विमा हमीदार या दोघांमध्ये एक लिखित स्वरूपाचा करार होतो. लिखित स्वरूपाचा करार होतो किंवा करार आहे. जीवन विमा हा विमाधारक आणि विमा हमीदार यांच्यामधील करार आहे. हे वाक्य क्लिअर झालं. चुकी बरोबरला येईल, गाळलेल्या जागाला येईल, कशालाही पण येऊ शकतं. जेथे विमा हमीदार, जेथे विमा हमीदार हा विमाधारकास, कोणाला? विमा हमीदार विमाधारकास विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा विमाधारकाच्या मृत्यू पश्चात किंवा मृत्यूनंतर, यापैकी मुदत संपल्यानंतर किंवा मृत्यू पश्चात, मग जे सर्वात आधी होईल. काय म्हणते? जे म्हणजे काय सांगितलं तर विमा हमीदार या ठिकाणी विमाधारकाला विशिष्ट कालावधी संपल्यानंतर, विमा हमीदार विमाधारकाला विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा त्याच्या मृत्यू यापैकी जे सर्वात आधी होईल. मग त्याचा जर विम्याचा कालावधी आधी संपला तर कालावधी संपल्यानंतर त्याची नुकसान भरपाई त्या विमा धारकाला विमा हमीदार देईल. परंतु त्या ठिकाणी विमाधारकानं त्या विमा कंपनीला विम्याचा हप्ता भरण्यास तो बांधील आहे. म्हणजे विमाधारकानं विमा कंपनीकडं किंवा विमा हमीदाराकडं विम्याचा हप्ता त्या ठिकाणी भरलेला असला पाहिजे. म्हणजे त्या विम्याच्या हप्त्याच्या मोबदल्यात विमा कंपनी किंवा विमा हमीदार विमेदाराला, विमाधारकाला त्या ठिकाणी नुकसान भरपाई करून द्यायला बांधील राहील. त्यामध्ये नुकसान भरपाई करून देताना 2 पैकी जे प्रथम घडेल, जी घटना प्रथम घडेल त्या पद्धतीने त्याला नुकसान भरपाई दिली जाईल. जर त्याचा विम्याचा कालावधी अगोदर संपला तर कालावधी संपल्यानंतर त्याला नुकसान भरपाई दिली जाईल. किंवा जर त्याचा कालावधी संपण्याच्या अगोदर त्याचा स्वतःचा मृत्यू झाला तर त्याला त्या ठिकाणी विम्याची नुकसान भरपाई त्याच्या कायदेशीर वारसाला दिली जाईल. कालावधी संपल्यानंतर नुकसान भरपाई स्वतःला दिली जाईल आणि कालावधी संपण्याच्या अगोदर त्याचा जर मृत्यू झाला तर त्याची नुकसान भरपाई त्याच्या कायदेशीर वारसाला, म्हणजे त्याचा जो वारस नामनिर्देशित व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल. अशा पद्धतीनं या ठिकाणी जीवन विमा या ठिकाणी अर्थ हा भाग आपण या ठिकाणी पाहिला. यानंतरचा भाग जो आहे जीवन विम्याचे प्रकार. एकंदरीत जीवन विम्याचे प्रकार आहेत 8. एकंदरीत जीवन विम्याचे प्रकार आहेत 8. क्रमाने एक पाहू. पहिला जीवन विम्याचा पहिला प्रकार संपूर्ण जीवन विमा.
काय नाव पहिल्या प्रकाराचं? संपूर्ण जीवन विमा. या विम्याच्या प्रकाराच्या अंतर्गत किंवा या जीवन विमा प्रकाराच्या अंतर्गत संपूर्ण जीवनाचा विमा घेतला जातो. संपूर्ण जीवनाचा विमा घेतला जातो. जोपर्यंत विमाधारक जिवंत आहे तोपर्यंत विमा हमीदाराकडून म्हणजेच विमा कंपनीकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विमाधारकाला जोपर्यंत विमाधारक जिवंत आहे तोपर्यंत विमाधारकाला विमा हमीदाराकडून म्हणजेच विमा कंपनीकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की हा जीवन विमा प्रकार विमाधारकाला फायदेशीर नाही, तर त्याच्या कायदेशीर वारसाला त्याच्या मृत्यूनंतर त्याचं नामनिर्देशित जी व्यक्ती आहे, कायदेशीर वारस जो आहे, अशा वारसाला त्या ठिकाणी विम्याची संपूर्ण रक्कम भरपाई किंवा पैसे त्या वारसदाराला दी असते. म्हणजे हा जीवन विम्याचा प्रकार कायदेशीर वारसाला फायद्याचा आहे. त्या ठिकाणी जो कोणी जीवन विमा हा प्रकार उतरवत आहे किंवा संपूर्ण जीवन विमा उतरवत आहे त्याला स्वतःला हा जीवन विम्याचा प्रकार फायदेशीर ठरत नाही, तर हा जीवन विम्याचा प्रकार त्याच्या कायदेशीर वारसाला फायदेशीर ठरतो. त्यामुळं ज्या व्यक्तीला असं वाटतं की आपण जो जीवन विमा उतरवलेला आहे तो आपल्याला फायदेशीर ठरावा असं ज्याला वाटत असेल त्यासाठी हा जीवन विम्याचा प्रकार फायदेशीर वाटत नाही किंवा ठरतही नाही. त्या ठिकाणी मग दुसरा जीवन विम्याचा प्रकार फायदेशीर ठरतो. त्याचं नाव आहे एंडोमेंट विमा, इंग्रजीमध्ये एंडोमेंट पॉलिसी. या विम्याच्या अंतर्गत किंवा या जीवन विम्याच्या अंतर्गत हा जीवन विमा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. विमाधारकाला अथवा वारसाला, विमाधारकाला अथवा त्याच्या कायदेशीर वारसाला त्या ठिकाणी विमा किंवा ती विम्याची रक्कम बक्षिसीसह म्हणजे बोनससह, बक्षीससह म्हणजे बोनससह विमाधारकाच्या मृत्यूनंतर वारसाला मिळेल. विमाधारकाच्या मृत्यूनंतर वारसाला मिळेल. आणि जर मुदत संपली तर स्वतः विमाधारक, जो कोणी विमाधारक आहे त्या स्वतः विमाधारकाला मुदत संपल्यानंतर स्वतःला मिळेल. फायदा दोन्ही पण आहे. दोन्ही पण कसा? जर विमा उतरवला आणि विमा उतरवल्यानंतर जर विमाधारकाचा जर मृत्यू झाला तर अशी जीवन विम्याची रक्कम त्याच्या कायदेशीर वारसाला मिळेल. बोनससह, बक्षिसीसह कायदेशीर वारसाला मिळेल. आणि जर कायदेशीर वारस किंवा स्वतः विमाधारक जिवंत राहिला आणि विशिष्ट मुदत संपली तर विशिष्ट मुदत संपल्यानंतर स्वतः त्या विमाधारकाला विम्याची रक्कम बोनससह म्हणजे बक्षिसेसह स्वतःला मिळेल. जेव्हा विमाधारकाला वाटतं की आपली विम्याची रक्कम स्वतः आपणालाच मिळावी, त्याचा फायदा स्वतःला व्हावा, तेव्हा असा एंडोमेंट जीवन विमा उतरवला जातो किंवा फायदेशीर ठरतो. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा जीवन विम्याचा प्रकार मुदत विमा. याला इंग्रजीमध्ये
टर्म इन्शुरन्स म्हणून देखील ओळखलं जातं. टर्म इन्शुरन्स. टर्म म्हणजे मुदत. मुदत विमा. मुदत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. मुदत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. या विम्यामध्ये मुदतीच्या विम्यासाठी सर्वात कमी विम्याचा हप्ता असतो किंवा आकारला जातो. संपूर्ण जीवन विमा कालावधीसाठी विमा निश्चित केला जातो. संपूर्ण जीवन विमासाठी त्या ठिकाणी मुदत विमा हा निश्चित केला जातो. संपूर्ण कालावधीसाठी जो विम्याचा हप्ता कधीही बदलत नाही. म्हणजे विम्याचा हप्ता हा तोच राहतो, त्याच्या रकमेत बदल होत नाही. जर या ठिकाणी विमाधारकाचा अकाली मृत्यू झाला, अचानक मृत्यू झाला, तर ती विम्याची रक्कम लाभार्थ्याला म्हणजे त्याच्या कायदेशीर वारसाला करारात ठरलेल्या अटीप्रमाणे शर्तीप्रमाणे रक्कम त्याच्या लाभार्थ्याला म्हणजे वारसाला त्या ठिकाणी मिळली जाते किंवा दिली जाते. मात्र याच्यामध्ये याचा एक फायदा आहे की सर्वात कमी विम्याचा हप्ता असतो आणि तो निश्चित असतो, तो बदलत नाही. यामध्ये 2-3 फरक आहे. हप्ता विम्याचा सर्वात कमी, विमा निश्चित केला जातो आणि ज्याचा विम्याचा हप्ता कधीही बदलत नाही, असा हा तिसरा प्रकार. 3 झाले. परत एकदा 3 आहेत. काय कोणते कोणते पाहू. संपूर्ण जीवन विमा, ज्यामध्ये विम्याचा हप्ता सामान्यतः कमी राहतो. मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसाला रक्कम दिली जाते. त्याच्या स्वतः विमाधारकाला याचा फायदा कोणताही होत नाही. दुसरा आहे एंडोमेंट. हा एंडोमेंट विमा विशिष्ट कालावधीसाठी आहे. विमाधारकाला याचा फायदा होऊ शकतो आणि मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसाला देखील फायदा होऊ शकतो. बक्षीससह म्हणजे बोनससह रक्कम विमाधारकाला मिळते मुदतीनंतर आणि मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसाला मिळते. मुदत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी आहे. यात विम्याचा हप्ता सर्वात कमी आहे. जो विम्याचा हप्ता निश्चित केलेला आहे तोच विम्याचा हप्ता कधीही न बदलता कायमस्वरूपी तोच राहतो आणि कायद्यातील अटी शर्तीप्रमाणे लाभार्थ्याला त्याची रक्कम विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी देय असते किंवा दिली जाते. हे झाले 3 जीवन विम्याचे प्रकार. जीवन विम्याचा चौथा प्रकार वार्षिक विमा. वार्षिक. सदर विम्याच्या प्रकारामध्ये विमाधारकाला ठराविक कालावधी दरम्यान एक रकमी म्हणजे विशिष्ट एका रकमेत अथवा हप्त्यामध्ये विम्याचा हप्ता भरावा लागतो. विम्याचा हप्ता ज्या ठिकाणी देय राहतो भरावा लागतो. विमाधारकास ठराविक कालावधीनंतर जो कालावधी आपण वार्षिक विम्यामध्ये कालावधी जो ठरवला जाईल त्या कालावधीनंतर विशिष्ट तारखेच्या पासून संपूर्ण त्याच्या आयुष्यासाठी किंवा निश्चित वर्षासाठी त्याला त्या ठिकाणी रकमेची परतफेड मिळते. रकमेची काय मिळते? परतफेड. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती कामातून निवृत्त होतो आणि निवृत्तीनंतर त्याला पेन्शन मिळावी त्या पद्धतीनं याला विशिष्ट कालावधीनंतर संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निश्चित वर्षांसाठी रकमेची परतफेड त्या ठिकाणी दिली जाते. ही पेन्शन योजनेसारखीच म्हणजे निवृत्ती योजनेसारखाच हा वार्षिक विम्याचा एक प्रकार आहे. किती झाले? 4 प्रकार. प्रकार 5वा पैसे परतावा विमा. पैसे परतावा विमा. या विम्याच्या प्रकारामध्ये विशिष्ट कालावधीच्या एकूण विम्याच्या रकमेची
निश्चित टक्केवारी विमाधारकाला मिळते. याचा अर्थ असा की विमाधारक जी काही रक्कम त्या ठिकाणी विमा हमीदाराला म्हणजे विमा संस्थेला भरेल, त्या कालावधीच्या एकूण विम्याची जी रक्कम आहे तिच्या निश्चित विशिष्ट काही टक्केवारी विमाधारकाला त्या ठिकाणी मिळते. तसेच विमा कालावधी दरम्यान जर विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील इतर सदस्यांना किंवा लाभार्थ्यांना म्हणू आपण, त्या ठिकाणी पूर्ण रकमेची हमी देखील दिली जाते. म्हणजे त्यानं जी रक्कम भरलेली आहे, जेवढ्या रकमेचा त्याने विमा उतरवलेला आहे तेवढी रक्कम त्याला त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबाला, त्याच्या अवलंबून असणाऱ्या लाभार्थ्यांना किंवा त्याच्या कायदेशीर वारसांना त्या ठिकाणी दिली जाते. नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. सदर जो विमा प्रकार आहे त्यामध्ये 4 प्रकार उपलब्ध असतात किंवा उपलब्ध आहेत. जसं की पैसे परतावा विमा, त्यामध्ये आपण 12 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 25 वर्ष अशा प्रकारात आपण हा पैसे परतावा विमा स्वीकारू शकतो. म्हणजे तुम्ही सातत्यानं 12 वर्षे विम्याची रक्कम, विम्याचा हप्ता भरा. 12 वर्षानंतर विशिष्ट कालावधी पर्यंत किंवा 12 वर्षानंतर तुम्हाला निश्चित विशिष्ट टक्केवारी रक्कम त्या ठिकाणी तुम्हाला मिळत जाईल. आणि त्या कालावधीच्या आतमध्ये जर विमाधारकाचा मृत्यू झाला, अकाली मृत्यू झाला, तर त्याच्यावर अवलंबून असणारे जे लाभार्थी आहेत, कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांना त्याची पूर्ण रक्कम दिली जाईल. आणि असा यामध्ये पैसे परतावा विमा 12, 15, 20, 25 इत्यादी वर्षासाठी हा प्रकार निवडला जातो. हे झाले 5 प्रकार जीवन विम्याचा आहे. 6वा बाल विमा. आपल्याला माहित आहे बाल म्हणजे लहान मुलं. सदर विम्याचा जो प्रकार आहे ती एक बचत व्हावी याही उद्देशानं आणि आपली काहीतरी गुंतवणूक असावी या 2 उद्देशानं असा हा विम्याचा प्रकार या ठिकाणी निवडला जातो. आणि ही जी योजना आहे, हा जो विम्याचा प्रकार आहे, मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी या प्रकाराची निवड केली जाते. जेणेकरून सदर विम्याद्वारे किंवा या जीवन विम्याच्या प्रकारानुसार मुले जेव्हा मोठाली होतील तेव्हा मुलांची जी काही स्वप्न आहेत, शिक्षणाच्या संदर्भात असतील, इतर काय असतील, त्यांची स्वप्न त्या ठिकाणी साकार व्हावीत. सदर विमा अंतर्गत विमाधारकाच्या मुलांना मुलगा जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या नावानं विमा उतरवला जाऊ शकतो आणि गुंतवणूक केली जाऊ शकते. आणि मूल सज्ञान झाल्यानंतर, सज्ञानचा अर्थ आधी समजून घ्या, मुलाचं वय वर्ष 18 पूर्ण झालं की मुलगा सज्ञान होता असं समजलं जातं. कायद्याची तरतूद आहे. कायद्यानं मुलांना आणि मुलींना सज्ञान 18 वर्षानंतर सज्ञान ठरवलेलं आहे. त्या ठिकाणी सज्ञान व्यक्ती कायदेशीर दृष्ट्या त्या ठिकाणी स्वतःचा निर्णय घ्यायला पात्र असते. आणि जी काय रक्कम मुलांच्या जन्मापासून आपण त्या ठिकाणी भरत आहोत ती सज्ञान झाल्यानंतर बचतीमधून ठराविक रक्कम काढण्याची मुभा देखील त्या ठिकाणी दिली जाते. काही विशिष्ट बालविमा योजना विशिष्ट अंतरानं मध्यवर्ती पैसे काढण्याची मुभा देखील त्या ठिकाणी देतात. मग अशा या बालविम्यामध्ये काही विशिष्ट अंतरानंतर आपल्याला त्या बालविम्यात जी संचय झालेली रक्कम आहे ती संचय झालेली रक्कम आपणाला काढता पण येते. उदाहरणार्थ बऱ्याच वेळा आपण काही रक्कम आपण आज पोस्टाची नवीन सुविधा आहे, LICची नवीन सुविधा आहे,
सुकन्या ठेव योजना. यामध्ये आपण जर त्या ठिकाणी 21 वर्षाचा प्लॅन घेतला किंवा काय 21 वर्षाचा प्लॅन असतो, तो प्लॅन निवडला तर मुलगा 18 वर्षाचं झालं. 18 वर्षानंतर मुलगीचं लग्न केलं जातं, म्हणजे ती कायद्याने सज्ञान होते, लग्न करण्यास पात्र होते. तेव्हा तिच्या लग्नासाठी काही रक्कम आपल्याला काढता येते. आणि जर त्या मुलीचं लग्न झालं नाही तर 21 किंवा तिच्या शिक्षणासाठी त्याची तरतूद आपल्याला त्या ठिकाणी करता येते. अशा पद्धतीनं सुकन्या ठेव योजना आहे, तिचाही आपल्याला त्या ठिकाणी फायदा करून घेता येतो. काही बऱ्याच वेळा मुलांच्या शिक्षणासाठी अशा विम्याच्या अनेक तरतुदी आहेत. एक रकमे आपल्याला काही करता येत नाही, तर अशा प्रकारच्या अनेक LIC पोस्टाच्या सुविधा आहेत मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. अशा प्रकारची बालविमा या ठिकाणी बाल विम्याचा प्रकार आहे. एक आपण बचतही करू शकतो, एक गुंतवणूकही करू शकतो. भविष्यात त्यांच्या गरजा आहेत, शिक्षण असेल तर शिक्षण पूर्ण होईल, मुलगी असेल तर मुलीच्या लग्नाचं त्या ठिकाणी खर्च आपल्याला भागवता येईल. कारण एकाच वेळी आपल्याला एकदम एवढा खर्च पेलवणारा नसतो. त्यामुळं मुलं जन्माला आल्यानंतर काही जर रक्कम आपण त्याच्या नावानं जर त्या ठिकाणी विमा पॉलिसीमध्ये जर टाकली तर मुलगा सज्ञान होईपर्यंत काहीतरी रक्कम त्याच्यामध्ये संचय होते आणि ती रक्कम आपल्याला त्या ठिकाणी काढता येते. शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी देखील काढता येऊ शकते. असा हा 6वा प्रकार बाल विमा. 7वा विम्याचा प्रकार आहे सेवानिवृत्ती विमा योजना. सेवानिवृत्ती विमा योजना. सेवानिवृत्ती पाहता या ठिकाणी हा विम्याचा प्रकारच थोडा वेगळा आहे. जसं सरकारी जी कर्मचारी आहेत, म्हणजे त्या ठिकाणी मिलिटरीमध्ये जे सैन्य आहे आपलं, सैन्यामध्ये भरती होणारी मुलं आहेत. 17 वर्ष सर्व्हिस पूर्ण केल्यानंतर 17 वर्षाची सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ते जोपर्यंत आहेत त्यांनी देशसेवा केल्यामुळे ते जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी पेन्शन म्हणजे जसा पगार आहे तशा पद्धतीनं त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशिष्ट रक्कम सरकार त्यांना निवृत्ती योजना म्हणून निवृत्ती नंतर त्यांना विशिष्ट रक्कम दरमहा त्यांच्या खात्यावर टाकतं. ती आहे निवृत्ती योजना. तशाच पद्धतीनं या ठिकाणी सदर विमा प्रकार आहे तो आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. या विम्याच्या प्रकारामध्ये बचत पण होते आणि गुंतवणुकीची लाभ त्या ठिकाणी विमाधारकाला मिळतो. आणि जशी जशी आपण त्या ठिकाणी बचत करू निवृत्तीच्या वेळी म्हणजे रिटायरमेंटच्या वेळी काय म्हणते निवृत्ती काय भानगड आहे ते समजून सांगा. कायद्यानं प्रत्येक व्यक्तीला वय वर्ष 58 पूर्ण झाल्यानंतर केंद्रात काही ठिकाणी तरतूद आहे 60 वर्षाची, परंतु जवळजवळ सर्व क्षेत्रात वय वर्ष 58ची तरतूद आहे. कायद्यानं वय वर्ष 58 पूर्ण झालं की त्या व्यक्तीला आपल्या कामातून आपण जे काम करतोय त्यातून निवृत्त व्हावं लागतं, रिटायर्ड व्हावं लागतं. आणि त्या निवृत्तीनंतर त्याला जशी विशिष्ट रक्कम त्या ठिकाणी मिळते तशीच विम्याची एक योजना आहे. तुम्ही बचत म्हणून गुंतवणूक म्हणून विशिष्ट रक्कम या पॉलिसीमध्ये योजनेमध्ये टाका. निवृत्तीच्या वेळी तुम्हाला या योजनेचा सेवानिवृत्ती विमा योजना म्हणून फायदा त्या ठिकाणी मिळू शकेल. आणि यामध्ये बचत म्हणून तुम्ही जर रक्कम टाकली निवृत्तीवेळी संधी देते ही योजना की तुम्हाला त्या ठिकाणी योजनेअंतर्गत सेवानिवृत्तीच्या वेळी विशिष्ट रक्कम मिळते, म्हणून याला सेवानिवृत्ती विमा योजना असं म्हटलं जातं. खाजगी व्यक्ती देखील विम्यामध्ये अशी रक्कम
टाकू शकते आणि त्याच्या निवृत्तीच्या वेळी त्याला त्या रकमेवर जी रक्कम आपण भरतो ती आणि त्याच्यावर मिळणार व्याज एक रकमी रक्कम मिळते, किंवा त्याच्या निवृत्तीच्या नंतर दरमहा त्याला विशिष्ट रक्कम पेन्शन म्हणून त्याच्या खात्यावर त्याला जमा होते. तो जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत. आणि कालावधी त्याच्या निवृत्तीनंतर त्याला पगार मिळत नाही, मग त्याला त्या ठिकाणी निवृत्तीनंतर त्याला दरमहा विशिष्ट रक्कम निवृत्ती किंवा वार्षिकी अशा स्वरूपात त्या ठिकाणी त्याला उत्पन्न म्हणून मिळते. त्याला निवृत्ती किंवा वार्षिकी असं संबोधलं जातं. म्हणजे आपण जी रक्कम भरेल या योजनेमध्ये ती एकतर बचत म्हणून आणि गुंतवणूक म्हणून पण केली जाईल, आणि हे गुंतवणूक उत्पन्न मिळवण्यासाठी अशी गुंतवणूक केली जाते. अशी गुंतवणूक उत्पन्न मिळवण्यासाठी केली जाते, त्यास निवृत्ती किंवा वार्षिकी असे संबोधले जाते. जी काय रकमेची बचत किंवा गुंतवणूक उत्पन्न मिळवण्यासाठी, रकमेची गुंतवणूक उत्पन्नाची गुंतवणूक उत्पन्न मिळवण्यासाठी केली जाते, तेव्हा त्यास निवृत्ती गळलेल्या जागी येईल किंवा वार्षिकी असे संबोधले जाते किंवा असे संबोधतात. हा झाला 7वा प्रकार. आणि 8वा प्रकार आहे युलिप. काय म्हणतील युलिप विमा योजना? याचा फुल फॉर्म समजून घ्या, पुस्तकात पण नाहीये. युलिप म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन हा विमा योजना, विम्याबरोबरच गुंतवणुकीची संधी विमाधारकाला त्या ठिकाणी प्राप्त करून दिली जाते. काय म्हणतील कसली संधी? या योजनेनुसार तुम्ही तुमची रक्कम शेअर्समध्ये, डिबेंचर्समध्ये देखील त्यातली काही युनिट म्हणजे हिस्सा, भाग त्या ठिकाणी गुंतवला जातो. म्हणजे शेअर्सची रकमेचाही फायदा तुम्हाला मिळतो, आणि दुसरा फायदा तुम्हाला गुंतवणूकही होते, आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला संरक्षण म्हणजे विमा संरक्षण देखील दिलं जातं. आणि ही जी योजना आहे ही सामान्यतः लोकप्रिय योजना म्हणून गणली जाते. विम्याच्या बरोबरीनं म्हणजे विमा संरक्षण पण आहे, त्याच्या बरोबरीनं तुमची रक्कम गुंतवणूक म्हणून देखील ग्राह्य धरली जाते. युलिप म्हणून युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. अशा पद्धतीनं या ठिकाणी जीवन विम्याचे प्रकार 8 आहेत. क्रमानं रिव्हिजन म्हणून 8ही प्रकार या ठिकाणी नाव आपण पाहू. पहिला जो जीवन विम्याचा प्रकार आहे संपूर्ण जीवन विमा. पहिला प्रकार काय? संपूर्ण जीवन विमा. दुसरा आहे एंडोमेंट विमा. एंडोमेंट विमा. तिसरा आहे मुदत विमा. चौथा आहे वार्षिक विमा. पाचवा आहे पैसे परतफेड विमा. सहावा आहे बाल विमा. सातवा आहे सेवानिवृत्ती विमा योजना. आठवा आहे युलिप विमा योजना. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मी जो काही भाग तुम्हाला या ठिकाणी शिकवलेला आहे तो काही भाग पुस्तकामध्ये देखील सापडणार नाही. त्यामुळं काळजीपूर्वक तुम्ही जरी मी घेतलेला भाग लेक्चर तुम्ही जर नीट काळजीपूर्वक जरी ऐकलं तरी तुम्हाला संपूर्ण भाग क्लिअर होईल. याच्यावरच्या नोट्स तुम्ही काढायच्या. दररोजच्या दररोज वेळच्या वेळी याच्यावरचा अभ्यास वाचन करायचं, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. हा जीवन विम्याचा प्रकार हा भाग दीर्घोत्तरी प्रश्नासाठी देखील विचारला जातो. दीर्घोत्तरी प्रश्न कसा येतो याच्यावरती, तर जीवन विमा म्हणजे काय ते सांगून जीवन विम्याचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा. जीवन विम्याचे प्रकार आहेत 8. याचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट करावा लागेल.
व्याख्या स्पष्ट करावं लागेल, मग प्रकार स्पष्ट करावा लागेल आणि शेवटी समारोप पण करावा लागेल. अशा पद्धतीनं जीवन विम्याची अर्थ आणि 8 प्रकार स्पष्ट करता येतील. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आज आपण हा भाग या ठिकाणी थांबणार आहोत. यानंतरचा जो आपला पुढचा जो भाग आहे विम्याचा प्रकार पुढचा जो आहे सागरी विमा, मरीन इन्शुरन्स, हा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.